सोयाबीन बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक मोठी वाटी भरून सोयाबीन स्वच्छ धुवून गरम पाणी आणि मीठ घालून तासभर भिजत घालायचे आहे. तासाभरानंतर संपूर्ण पाणी पिळून काढायचं आहे. कढईमध्ये थोडं तेल घालून या सोयावडी त्यांचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये तेल घालून बटाट्याच्या मोठ्या फोडी आपल्याला झाकण ठेवून अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत. आलं लसूण 2 कांदे याची पेस्ट करून घेतली आहे. 3 टोमॅटो थोडं लाल तिखट घालून त्याचीही पेस्ट केली आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल, काही खडे गरम मसाले, हिंग, अर्धा चमचा जिरे, कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालून पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घ्यायचे आहेत. आता फ्राय केलेली सोयावडी आणि बटाटे 2 मिनिटं मसाल्यासोबत परतवायचे आहेत. सगळ्यात शेवटी गरम मसाला घातला आहे. जेवढा भाजीला रस्सा हवा आहे तेवढं वरून गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत भाजी शिजवायची आहे. कोथिंबीर घालून इथे आपली सोयाबीन बटाटा भाजी तयार आहे.